श्याम्या टाकायला मशीन आली काय त्याची? हा मग आता राम 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 राम. बसले का? मग बायकोला दुकानावर बसतो निवांत बसतो इकडे. सकाळी ते गिरायक त्या बाईला तिथं वैताग दे तिथं. सकाळ सकाळ श्याम्याच उघडीतो दुकान, कुलूप पण उघडीतो. दुकान उघडीत पण ते एकदा गुतून दिला चहा घेऊन आल्या वहिनी का बरोबर गुतून देतो. थोड्या वेळ तेवढंच फेरफटका गावात काय चाललंय काय नाही. पण डेपुटी आयला गावात नेमकं वतनदार कोणी हेच मला कळणार नाही. म्हणजे मग काय वतनदार वतनदारासारखे राहत नाहीत आणि तुम्ही वतनदारापेक्षाही कपडे बिपडे टाप टीप एकदम. शामराव आपण काही नाही म्हणायला वतनदार नाही. आमच्या आजे पंजे जन्माने आणि काय याच्यापासून वतनदार होते पैशाने येणे त्यांनी. होय दिसते साधा भाऊ सारखं म्हणत नाहीत आम्ही की वतनदार घराणं. साधा भाऊनी मला सांग आतापर्यंत साधा भाऊनी कधी पैसे खर्च केलाय का? कधीच नाही केला. साधा भाऊनी कधीच रुपया खर्च नाही केला. पैशाला पैसा लावून काय ते वतनदार घराण्याचा उपयोग आहे? हा नुसतं म्हणतात हाय वतनदार घराणं ते खरंच आहे बरं. कोणी दिले नाव वतनदार घराणं काय माहिती? असं कसं वतनदार असं ना हास्य ना राव वय झाले वय वतनदार म्हणलो. पुढे वतनदार हे डेपुटीच्या आजीने सगळे वावर घेतले त्यांचे, आता राहिले का वतनदार? नुसते म्हणायला वतनदार आहेत. होतं वतन त्यांचं मी म्हणत नाही. 150 एकर जमीन होती त्यांची. माझा आज सांगायचं इंग्रजाच्या काळातली जमीन त्यांना ही केलेली होती. पण ते वतन ठेवलेत कुठे त्यांनी? आता साधा भाऊकडे 50 एकर जमीन आहे. आमच्या आजीने 75 एकर जमीन घेतली. ते वतनदार नाही राहिले का? मग मला सांग 75 एकरवाला मोठा का 50 एकरवाला मोठा? 75. मग वतनदार कोण म्हणलं पाहिजे? पण तुला सांगतो मला अभिमान नाही, मला मोठेपणा नाही. मला वतनदार म्हणा काय म्हणा, माझ्या आजा पाजापासून आम्ही साधे लोक आहेत. हा आम्हाला जे लागत आहे ना खायचं प्यायचं मजा करायची. पण असं कसं आता त्यांना म्हणतात वतनदार तर वतनदार तेच झाले ना. मग हे बघा मला पुरावा दाखवून दे त्यांच्या घरात वतनदार कमून म्हणतात. ते लय सांगत आहेत मला की वतनदार काय पुरावा आहे वतनदार? नुसतं कोणी म्हणलं ना आपण मान्य करायचं का? आता तू उद्या म्हणशील मी जागीरदार आहे म्हणत जागीरदार आहे तू. जागीरदार हा मग एखादी जागीरदार वय झाले. माणसाने जसं म्हणावं तसं वागाव. मला एखादा पुरावा दाखवून द्या मग मी मानायला तयार आहे सदा भाऊला वतनदार. पुरावा दाखवू सदा भाऊचा पुरावा दाखवतो. हा चला बरं झालं आपण दोघं चल ना जाऊ ना. पुरावाची दाखव आम्हाला तू आम्ही खरा पुरावा पाहिजे. खरा पुरावा मग वतनदार. सायनाथ किती गोण्या स्लॅब आहे? 50 गोण्याचा आहे का? अजून मंडळ यायचं आहे काय ना स्लॅब टाकणार? 3-4 जण राहिले. सदा भाऊ आहे तुम्ही दोघं केलं तर बरं होईल. तुम्ही ना काही बोला बा. आमचे कपडे कोणते आम्ही काम करायचं का ते? आता कपडे लय रुबाबदार आहे तुमचे. पण ते जाऊ द्या. मला एक सांगा नेमकं वतनदार कसे काय तुम्ही? कसे काय म्हणजे कोणाला आक्षेप आहे का? कोणाला आक्षेप आहे का आमच्या वतनदारीवर? थोबाड फोडीन, एका तोंडाचे 2 करीन. कागद आहे माझ्याकडं. लॉर्ड विल्सन चर्चिलनी अशी सही मारलेली आहे. फराटेदार खाली शिक्का आहे इंग्रज अधिकाऱ्यांचा. होय मग मला नव्हती शंका. डेपुटीन हेच म्हणतात वतनदार घराणं. काळ्या तोंडाच्या तुला वतनदारचं दार तरी माहितीये का? येऊन देतोय बोलतोय मी तो संग या भरमान. तुम्ही चला बरं पटकन पारावर डेपुटी बसलेले ते म्हणले खरं खोटं झालं पाहिजे. डेपोटीच्या तर कायम पोटात दुखत. त्यांना म्हणाव थोडा वावा बिवा खात जा. तुम्ही आमच्या अवतारावर जाता का? वतनदार आहेत. खदरे भांडे ते कपडे घालायचे छाप मध्ये फिरायचं. मी त्यांना म्हणलं मी म्हणलं त्यांना आमचं वतनदार घराणं असं नाही म्हणून. या तुम्ही इथं हे म्हणले यांची सगळे वावर आम्ही घेतले आम्हीच वतनदार आहेत. हे कसले वतनदार? तुम्ही वावर घेतले का? अहो उचलून आलेले तिथं जमीन होती का? वतनदार घराणं होतं. सिलिंग मध्ये जमीन गेली. आजोबा पंजोबा खानदानी होते. विनोबा भावेंचं भूदान चळवळीत 50 एकर देऊन टाकली. त्याच्यावर मोठे झाले आणि गप्पा मारायला लागले. कपड्यावर जाऊ नका. अंडर पॅन्टची 350चे आहेत. ही बनियान 350. वरचा रुबाब कमी आतून तगडे आहेत आम्ही. सगळं सांगितलं जाऊन. मी काय म्हणलं ते बाकी नसं सांगितलं. वतनदार घराण्याचं दाखवा म्हणून पुरावा म्हणून. पुरावाचे लॉर्ड विल्सन चर्चिल शिक्का आहे. सोन्याची मोहर आहे अशी सोन्यात बुडून सोन्याच्या पाण्यात बुडवलेला शिक्का आहे. वर अशी फराटेदार. वतनदार भाऊ आम्ही म्हणायला तयार आहे तुम्हाला वतनदार. पण त्याची मोहर आहे कुठं? निस्स सोन्याचे पाणी दिलेली पुढे ती मोहर गळ्यात घालून फिरतो. तुमच्या सारखे भीतीवरची चित्र नाहीत 5 वर्षात पलटी. खानदानी वतनदार आहेत. अजून किती पिढ ती राहील त्याच्यावर तारीख नाही अशी. पंचवार्षिक निवडणूक 1/12/24 ते 1/12/30. हे बघा
मला आम्हाला लोकांनी निवडून दिलंय बरं का. लोक निवडून देतात. जो माणूस चांगला आहे गावातला काम करणार आहे. होय जालू म्हणत उपयोग काय आहे. बरोबर तुमचं वतनदार घराणे तुम्ही गावाकरता करता काय. आमच्या आजीने ठेके बाहेरून येऊन जमीन घेतली पण आमचा जमीन घेतल्याच्या गप्पा मारू नका. मला सरकारने दिली. तुम्ही इथं आहे ना भूमिहीन होते. आम्ही इथं बसताना गेलं खांद्यावर बसले कानात लागले पिचकारी मारायला गप्पा मारू नका. ऐका ना खरा वतनदार आमचा आजाच होता. आमच्या आजीची जमीन तुमच्या आजोबांनी लुटली. तुम्ही नाही 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 उचलून आले बसा बाहेर गावून जरा ही फेरफार काढा. नंतर तुमचं नाव सुद्धा येणार नाही. 1920च्या आधीच्या फेरफार मध्ये अजिबात नाव नाहीत. उगाच गप्पा तुम्ही एक मिनिट ऐक रे तुमचा आजा गावगाडा चालायचा बरं तुमच्या आजीने बरोबर आमच्या आजीचे कागदपत्र वगैरे सगळे फाडून टाकलं आणि आमच्या आजीला भूमी तुमचे कागदपत्र फाडून टाकले. आम्ही शिक्का मारला. आम्ही गेलो स्वातंत्र्यानंतर तिकडे वतनदारीचा कागद काय म्हणतोय आम्ही मान्य करायला तयार आहेत. वतनदार घरा नाही वय झालं आपण मान्य करायला तयार आहेत. तुम्ही वतनदार घराण्याचा पुरावा दाखवा. त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तुम्ही सोन्याची मोहर मारली चांदीची का तांब्याची आम्हाला बघू द्या ना. दाखवणार आम्ही असं नाही दाखवणार पण कसं दाखायचं कोणाला बी. राजीनामा देत का. राजीनामा देता का डेपुटीचा. राजीनामा द्यायला मला आमची पदवी मला निवडून दिलेला नाही तुम्ही. राजीनामा मला गावाने निवडून दिलं मला गाव मागत राजीनामा. आपला विषय काय चाललाय वतनदार गाव मागेन वतनदारीचा पुरावा. 1.5 लोकांच्या मागणीवरून पुरावा भेटत असतो का असा कोणी मागेन. इथं विषय तत्वाचा आहे बरं का. मला माझे कोण चुकलं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे पण इथं वतनदार घराण्याचा हे ना 5,000चे पैसे 51. आणि जर पैसे हरले तर मग काय करता. आम्ही 51,000 देईन आणि तुम्ही मी कागद आणला तर 51 द्यायचे आहे का. एवढं नाही आमचा तुम्ही जर मान्य केलं वतनदार घराणं तर आम्हाला म्हणजे आमच्याकडून घ्यायचे पैसे. बडा घरण पोकळ वासा भुंगे लागले त्याला खालून डेंग्या द्या नाहीतरी येईन माळवा अंगावर. आमचं आम्हाला माहिती आहे आम्ही भुंग्याच्या याच्यावर सिमेंट टाकलेलं आहे. भुंगे कावाच जाऊ दे 51 किती ठरायचं बोला. 5,000 रुपये देईन त्या माणसाने आणि जर नसला पुरावा तर तुम्ही मला 5,000 रुपये द्यायचे. झाले 2.5 देईन मी 2.5 देईन. कोण झाल्या द्यायचे खानदानी वतन याच्या पाहिजे मध्ये निम्मा झाल्या. आमचे सदा भाऊ एकटे देणार एकटे 5,000 रुपये 2,500 काय करायचे वतनदार घराणं आहे ते. 90 रुपयाच्या बडशे पारका करता दिवसभर 2.5 बोकांनी चिकडी बोलाचा भात करू नका. वतनदार घराण्याचा कोणची मोहर आहे ना बघू द्या आम्हाला इंग्रज अधिकारी घेऊन पुरावाच आणतो. तुला तर पहिला पुरी तो लय उजव्या बाजूनी कडवड येतोय ना अनवड येतो. चालेल तू काळजी करू नको. 5,000ची पैन काय लावली यांच्याकडे पुरावाच नाहीये. कोणची इंग्रज पुरावा वाटत होतो वतनदार घराण्याला. असलं डेपुटी तर डोक्यावर तुम्ही 2,500 ओझं ठेवलंय. काळजी करू नको. अरे तू बिनधास्त राय टेन्शनच घेऊ नको. जर पुरावा असला ना तू काळजी नको. तू 2,500 दिन मी 2,500 मग येडे काय आपण बोललो तर आपण तसं वागायला पाहिजे ना. नाही मी बघून येतो भाऊ ते काय घोटाळा घालायला बघ आयला बोलून तर बसलो 5,000 पण आता पुरावा सापडतो काय माहिती. साधा भाऊ तुम्ही चाललात कागद घेऊन पण आम्हाला दाखवा ना ते लवली हौशीचा शिक्का कसा आहे देऊन सोन्याचा. हा दाखवा ना. म्हणजे तुझा अजून बी भरोसा नाही ना. नाही काळ्या तोंडाच्या डेपुटीच्या बागलातला गोचीड ही काय रे. हे बघितलं का लॉर्ड विल्सन चर्चिल ते म्हणते लवली. तुला फेर अँड लवली तसलंच तुला आठवण. तुला काही कळालं रे यातलं घंटा नाही कळायला. मी चाललो माझं पैन 51ची काढायला निघाली. माझ्या वतनदारीची इज्जत काढीत होता. पैन टाकायला पुढं असतो 90ची पंचायत पण गप्पा तर आमच्या वतनदारी. काय एवढी गणगण भाऊ नका म्हणू. भाऊ फक्त डेप्युटी सरपंच अशा लोकांना म्हणायचं. वतनदार आहेत आम्ही वतनदार म्हणायचं. हो पण आता मी कसं वतनदार म्हणणार की नाही तुम्हाला. तेच आहे ना सगळ्या गावाला शंका पडली. डेप्युटी काड्या घालीत आहेत. तोंडी गुलू 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 चव घालायची काम करीत आहेत. मोठेपणा खपत नाही ना. कपड्यावर जातेत. आता तुला नाही सांगत त्यांना सांगितलं असते वरच्या कपड्याची किंमत करू नका. आतमध्ये भारी भारी कपडे घाली तुम्ही. आता तुम्ही या शर्टाच्या आतून कस काय वारी वारी कपडे घालता सांगा बरं. तसंच असतं. दाखवता येत नाही सांगता येत नाही आणि सहन होत नाही. आमच्या कपड्यावर आमची इज्जत काढी ते डेपुटी आणि ते ऑनलाईन 200चे बुट त्याला पालिश मारित. खानदानी
वतनदार घराणे. अहो पण मी काय म्हणते सदाभाऊ, मी कसं वतनदार म्हणणार की नाही तुम्हाला? तेच पुरावा बघायचा. यायचं का तुला? नको. हा मग तेच तुला इंग्रजी येतं का वाचता? येतं ना. येतं? हा. हे बघ याच्यात काय आहे. माझ्या गचुंड सोडा ना. गचुंड नाही तुझे कंबर धरले. गचुंड इथं असतंय. अयो हा वाचला असेल. समजले. मला लगेच लक्ष नाही येतं चेहऱ्यावरून. माणसाला समजत. तोच पुरावा दाखवायला चाललोय. डेप्युटीच्या तोंडावर पुरावा मारितो आणि वतनदार. बरं वतनदार ऐका ना, हा तुम्ही खरंच आज लय भारी दिसताय बरं का. चला काढा अडीच काय काढा अडीच पुरावा दाखवा ना. अडीच काढा आधीच. पुरावा नाही. पुढे आहे पुरावा. हा पुरावा भाऊ आत्ता तुम्हाला दाखवलं का नाही? मी पाहिला. तुला दाखवलं का नाही? सदा भाऊ, जाण्या, पुरावा बघितला का नाही तो? सदा भाऊ शिक्रापुरे बंद करा. यांना नेले बाजूला. 100 दिले 90ला. मला आले सांगून पुरावा होता म्हणून. कुठे पुरावा? दुकानदारा सुद्धा दाखिलाय आम्ही. अहो त्याला मी लॉर्ड विल्सन चर्चिल का लॉर्ड चर्चिल विल्सन असं नाव वाचून दाखवलं. तुला वाचून त्याला दाखवलं वाचता नाही? येतं. मला लागले बनायला अहो, तुम्ही. काही आपलं त्याला सांगायला लागला. वाचता येत नाही पण समजत ना. त्याला फिलिंग झालं की हेच आहे. सदा भाऊ हा. सगळ्याला बनवा तुम्ही. गावात हेडेपुडीला बनवू नका बरं का. तुम्ही मान्य करा तुम्ही वतनदार घरांना नाही म्हणून. पण डेपुटी मी काय बघितलंच नाही. पुरावाच नव्हता. बघा बघ कुठं बघितलं रे भात आणतो. ए, काळ्या तोंडाच्या काय बघतो वाचायचा ऍक्शन करीतो आणि बघितला नाही म्हणतो. तू बघितलं का नाही कागद एक? पांढरा कागद होता झेरॉक्स. मला लागली झेरॉक्स कस काय? ते त्या इंग्रजाच्या काळातली. ओरिजिनल आहे ना काचाच्या फ्रेम मध्ये आहे आणि ती आहे ना काचाची फ्रेम बँकेच्या लॉकर मध्ये आहे. मला माहित होतं. आमच्या आजोबा पंजोबाला माहित होतं. पुढे तुमच्यासारखे बोरटे परत त्याच्यावर आक्षेप घेऊ शकतात. आमच्या वतनदारीवर आक्षेप घेता तुम्ही. हा काचा ठेवलेलं आहे. आता थोड्या वेळी म्हणतात ती काच नेली कोहिनूरला इंग्रजांनी जातानी. डेपुटी काय जाऊ द्या. हे बघा मान्य करा जालू आणि 5000 रुपये आम्हाला द्या. द्या अडीच आलंय द्यायचं. अडीच द्या. पांघरुणाव जाऊ नका. इतका बावळाट समजलं का? पुरावे आहेतच. नाही बावळट आम्ही येत. काय करा आम्हाला बावळटाला पुरावा दाखवा आणि मग पैसे घ्या आमच्याकडून. हा नाहीतर वतनदार म्हणायचं बंद करू. हा त्याच्यातला एक गड्डा उठलेला आहे तुम्हाला आमच्या वतनदारीचा. गड्डा नाही उठला. हा. तुमच्या वतनदारीचा गड्डा लोकांना दाखवा म्हणजे आम्ही आमचा गड्डा शांत करू. गावात कोणालाच आक्षेप नाही पण भोळ पांघरून एवढा रोपडा देखना राजबिंडा आपण मात्र लाईट टोचत आहे आमची वतनदारी. सदा भाऊ वतनदारी टोचत नाही पण गावातले लोक माग कुजबुजतात. सदा भाऊ वतनदार आम्हाला मान्य आहे पण गावातल्या लोकांना आम्हाला पुरावा दाखवायला नको का? तुमच्याकडे काय बक्षीस पत्र आहे का गावचं मुक्तार पत्र आहे? गावचे लोक तुमच्याच पैसे कसे कुचकुच करीत आहेत. आमच्या तोंडावर यायचं ना थोबाड फोडीन ना त्यांचं पुरावा देऊन. त्याच्यामुळेच येत नाहीत लोक मध्ये थोबाड फोडते. आमच्या पैसे लोक बोलत मित्रापाशी. आहे का नाही? पुरावा दाखवा नाही तर मान्य करा की आम्ही वतनदार नाही तर 5000 आम्हाला द्या. हा म्हणजे आम्ही वतनदार नाही हे मान्य करायचं आणि तुम्हाला 5000 द्यायचे. याला बिडा वाटलो काय चेहऱ्यावर? आम्ही तुम्हाला येडे म्हणतच नाही. तुम्ही पण आम्हाला येड्याला पुरावा दाखवा. मनाने समजतात तुम्ही येडे. त्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. ते दिसत. चला अडीच द्या. अडीच डेपुटी अशी येड्याला दाखवा. मला नका येडं समजू. ते मला माहितच होत. मी 2-4 खिशात वतनदारी आहे ना बाळगून असतो. मागच्या पुढच्या वरच्या पैसे एवढे झेरॉक्स होती. मला माहित होत पाळीव कुत्रे भेटतेन भोकातेन एखादं धरीन. बघितलं का? बघा आता लॉर्ड विल्सन चर्चिल यो गोल सिक्का झेरॉक्स आहे. ओरिजिनल आहे ना बँकेत लॉकर मध्ये मुंडकं टाकतो आणि मग हात सुद्धा लावायच नाही. आता ही त्याच्यानंतर बनलेली आहे का काहीतरी घोळ घालून आयुष्यभर नाव आहे पण इथं तुला सांगू तू कशा आल्या इथं वातांडार केलंय. वतनदार सगळं नाही वातांडार इंग्लिश मध्ये येते.
आता तुमचं सुद्धा कॉफ्या करूनच इंग्रजी झालेलं आहे. वतनदारच वतन तुम्हाला. वतनदार असते ती. डेपुटी जाऊ पैसे काढा. नाही नाही, आम्ही जोपर्यंत मूळ पुरावा पाहत नाहीत, जो चांदीच्या याच्यात शिक्क्याचा सोन्याचा आहे तो बघू, मग त्यावेळेस ठरवू पैशाचं. तोंडाची ही नका करू डेपुटी. शब्द बोललाय तो पडून नाही दिला पाहिजे. मी आणला ना कागद. तुम्ही नव्हते म्हणले झेरॉक्स का वतनदार, पुरावा द्या म्हणले. तुम्ही म्हणले होते का ओरिजिनल. शब्द पलटी करू नका. 5,000 द्या. म्हणजे पुरावा. चला 5,000 द्या. मी काय म्हणतो, मी 5,000 द्यायला तयार नाही, पण तुम्ही ओरिजिनल पुरावा दाखवा ना. अहो तुम्ही फक्त पुरावा म्हणले. पुरावा म्हणले डेपुटी. 2,500. आता माझ्याकडे का 2,500 नाही. जे घ्या तुमचा पुरावा. बघा सदा भाऊ. बघा भामटे. तुमची शाळा आहे. तुमची शाळा आहे. नाही नाही आमच्या मागे लावायचा तुला म्हणलो होतो का? नाही नाही म्हणून या भामट्यांकरता ओरिजिनल आणत नाही मी. पैसे द्या. माहित नाही मला. मी नाही देणार. मी तुमचा कागद दिला नाही का अरे 8,000चा? आपण वतनदार असू दे, ते बघितलंय ना कागद, आपण पैन लावली होती. आपला आमच्या पतीच्या नावावर नाही घालायची. 2,500 तू 2,500 देऊन टाक. कोण? तू देऊन टाक ना 2,500. तुम्ही पैन लावली होती, मला मध्ये बळच घातलं होतं. ते तुम्ही आणि तू झाल्या हे आम्ही 2,500. डेपुटी 2.5 घेत नसतो. मग तुम्ही लावलेली आहे त्याला हिस्सेदार केलंय. आणि मागून आमच्या खिशातले कागद ओरिजिनल असतं तर काय झालं असतं मला माहित ए, बाबा. होतं. बरोबर असंच वागावं लागत. 5,000 द्या. मी सांगितलं होतं का तुला कागद काढ म्हणून? नाही ते 5 मला द्यायची बारी आली ना. 5,000 हे घ्या 5,000 रुपये. थांबा. मोजून घ्या. मोजूनच घेतो. आपण काय कमी आहेत का काय? म्हणलो आम्ही पैन लावली. आमच्या आजेपणे इंग्रज संघ पैन लावली. इंग्रज पैन हारायचे. भूमिहीनांना त्या विनोबा भावेंचा फोटो घरात लावा. त्यांच्यामुळे तुम्हाला जमीन आली. आणि सिलिंगच्या कायद्यामुळे आमचे आजोबा विनोबा भावेच्या आंदोलनात होते. तुला 200, 500 राहू दे. तू शंका घेतलेली नाही. ज्यांना शंका घेतली त्यांच्या याचा चट्टा गेलाच पाहिजे. चल इथून पुढे वतनदार म्हणायचं. काळ्या वतनदार. ए नालाय का तो पुरावा मारला होता. अरे दिले चॅप्टर येत. पण आता एक काम करू, झेरॉक्स आहे आपल्याला आता काय नाही म्हणायचं, पण याच्यावरती आपल्याला अजून एकदा आक्षेप घ्यायचा आणि ओरिजिनल याच्यासाठी आपल्याला पुरावा करायचा आहे ना. आता मान्य आहे आपल्याला की भाऊ आहे त्यांच्याकडं, पण ओरिजिनल बघितले शो आपण मान्य नाही करायचं. जाऊ दे 5 गेले तर आपण कमू काय आहेत बी. चल पारे. अय पारे. पारे. अय पारे. तुला आवाज दिल्याला कळतो का नाही रे? पारे तू साधारण कादा बसती ते जाऊ दे मरू दे. आपल्या सोयाबीन मध्ये गावात झाले तेवढं काढून घे. आणि ते वांगे बी आलेत बघ झाडाला तेवढे तोड. मस्तपैकी बाजारात जा. 20 रुपये पावशेर येत आता वांगी. 20 रुपये लावून नाही धरायचे बरं का, नाही तर बसशील तो आपला ढेगारा टाकून 20 रुपये पावशेर 20 रुपये पावशेर. लोक ते वांगेच नाही घ्यायचे. 15 रुपयांनी वांगे ठोकून टाकायचे. टपक्यात मोकळं व्हायचं आपलं. काय करते नंदी बैलावानी. अरे मी सांगतोय तुला समजत का नाही. ते जाऊ दे मरू दे. कॅरेट आहेत घरात 2. एक तुटलेलं आहे बरं का, ते नको येऊ. वांगे सगळे गळून पडायचे. अय अरे काय करती. तोंडात काय तुया हा काय आहे. काहीच नाहीये. तू मिसरी घासली ना पारे आणि खुशाल मिसरी गिळून घेतली. अरे बाई का काय सायतान आहे तू. तुला काय अक्कल बिक्कल हाय का नाही. मरशी ना एक दिवस. कोण म्हणलं तुम्हाला मिसरी लावली. मी मिसरी लावली. काय खोटं बोलता. मी कशाला मिसरी लावन. हा तुम्हीच खोटं बोलतोय. आणि तू जात बाडबाडा दिसतेत ना काळे भांगर झालेले पुढं आलेली. उगा काय बी म्हण नका. माझ्यावर काय पण आळ घ्यायचा नाही. मी मिसरी लावत नाही माहितीये का. मला असले नाद नाहीयेत. नाद नाहीत मग काय येते तोंडात. आकर बरं आकर. आकर ना अशी आकर ना. मी काय येडा आहे का काय. कुठं काय बघा काहीच नाही. इथं बघ दाताला लागली सांगायला मला. मिसरी जर घासली पारे लठ येशील तुला. अरे मरशील एक दिवस. मिसरीनी सोडून दे रे बाई. तू मिसरी सोड. मरू द्या ना. मी मेलेलीच बरी आहे. असं बी तुम्ही सारखं म्हणता माझ्या डोक्याला ताप देती तू. मग मेली तर तुमची सुटका होईन. हा ना माझी चांगली सुटका होईन. बरं होईन मेली तर. अजून घाशीत जा मग. अजून कशी जमज. मग मी मिसरीच लावत नाही. तुम्हालाच होतच वाटतंय. हे काळ पडलंय ते तसं. ते मगाशी हे खाल्ले होते शेंगदाणे. काळ ते भांड्यात व्हायला गेली तेव्हा तवायला अशी घासीत होती का काय दात तू. लागली सांगायला काळे पडलंय. मिसरी सोडून दे बर का पारे. मी लय मारीन तुला.
मला मारणार? हा पण मी लावतच नाही मिसरी, तर मला कसं काय मारणार तुम्ही? हा, मला मारणार म्हणजे दुसरं कोणतरी आवडत असन तुम्हाला, मला मारायचं असन आता तुम्हाला. हा, कळते मला तुमची चाल. मिसरीचं निमित्त करून मला मारायचंय तुम्हाला. तुला काही बी डोक्यात येतं राव, दुसरी पटली असेल तिकडे काही असं नको बोलत जाऊ. मग बरोबर आहे. चांगलं सांगतोय तू, मिसरी सोड गोडीत तुला सांगतोय, नाही तर ना तुला टाळवच उभा करीन. अहो पण मिसरी लावतच नाही. लावत नाही म्हणजे तू आहे ना मिसरी सोडून दे पारे. मी माझ्या डोकं फिरू नको. माग येऊस तोड आहे ना ते दात आहे ना कोलगेटची चुप लावाकी घासून खासा खासा काढून टाक. बघ तू तुझ्याकडे चालला कुठं पण तुम्ही. बरं झालं बाई एकदाचा गेला बाबा. रुपे आज ना तू मिसरी गिळली म्हणून भया किती चुरून चुरून मिसरी लावते, तर ह्या माणसाला कसं काय कळतं काय माहिती. आज गिळली म्हणून बरं झालं, नाही तर ह्या माणसाने असा तमाशा केला असता ना, मला हा नाही बी कमी केलं नसतं. आणि काय बाय ह्या सरकारला एकदा मला सांगावंच लागल फोन करून की मिसरी ना काळी नका करू, पांढरी करा, म्हणजे घासली ना तर काळायची नाही. ह्या बाबाचं नुसतंच लक्ष असतंय माझ्यावरती, मिसरी लावते. चल रुपे तू मिसरी गिळली गुळणा कर, नाही तर पोटात गोळा व्हायचा. राम राम श्यामराव. राम 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 राम. झाडून घेतो काय? हा मग बरं आहे बा. काय म्हणतो? काय नाही, मिसरी आहे ना? हा मग आहे ना, काळी मिसरी आहे, रवाळ आहे, भाजकी आहे, बिटकोय, विकोय, सगळ्या प्रकारची मिसरी आहे आपल्याकडे. लय चलत असते मिसऱ्या गावात, आहे का नाही? चलत असते. हा, अरे विचारूच नको, तुला सांगतो मी. कोणती मिसरी चांगली बरं? चांगली तसं कोणतीच नसते, बरोबर आहे की नाही? पण आता बायका लावतात ना मिसऱ्या. हा सासरवासनी चांगले जात असं नाही का नाही मिसरी? 2 पुढे लागायचे दाखे मला दिवसाला. याडा घ्या काय तू? अरे कशाला सासर वासनीच प्रपंच उद्ध्वस्त करतो रे श्यामे दार्शिक सुधर. कशाला वेसनी दुसला होतो बायांना? व्यसना दिसला होता माणसाला. हा, आणि तू काय मला सांगू नको त्या गोष्टी व्यसनात हिंतेच्या. हा तू 10 रुपयाचं त्याचं काय? अरे दारू कुठं काय होतं का? दारू आपलं पिलं म्हणजे लगेच जाते. हम्म. भाऊ कॅन्सर होतोय, कॅन्सर. असं ना? मग? भाऊ दारूनी बी लय परिणाम होते. काय परिणाम होते? काय होते कळन तुला? मला चालला सांगायला. हे बघ माझा धंदा आहे, बरोबर आहे की नाही? गिऱ्हाईक येणार, मी विकणार, 2 पैसे मला मिळणार, त्यासाठी दुकान उघडून बसलोय भाऊ मी. बरं जाऊ दे, मरू दे. माझ्या बायकोला मिसरी नको देऊ, तुला हात जोडून विनंती. अरे मी कसा देऊ नको? ती आलो मागायला. मागायला म्हणजे देऊ नको, तिला म्हणणं संपली डायरेक्ट. अरे माझ्या दुकानात नाही घेणार, दुसऱ्या दुकानात घ्यायला जाईन. सांग बरं. त्याच्यापेक्षा तू ह्या बायकोला समजून सांग की बाई मिस्त्री लावू नको, वाईट असते. ते ऐकन माहित, तुला माहिती आहे ना, मी किती समजून सांगितलं ना श्यामे, ते ऐकतच नाही. अरे म्हणजे तू बायको ऐका ना, आणि तुम्हाला ऐकायला सांगतो. हे कोणती गोष्ट आहे सांग बरं मला तू? पण एक काम कर ना श्यामे, नाहीच मिसरी ठेवली तर काय होईल बरं तुझं? येडाय का? धंदा आहे माझा. एक काम करतो भाऊ, तो ह्यासाठी म्हणून, मित्र म्हणून तो ह्या बायकोला मिसरी नाही देत प्रयत्न करतो. हा समजून सांग बरं का तिला. मी कोण समजून सांगा? नवरा तू ऐका ना, ती मग ऐका. मी फक्त एवढं सांगा बाय मिसरी नाही माझ्या दुकानात, तो यासाठी एवढं बोलन मी, बस. चालतंय. ओके. अजून काही द्यायच तुला? नको. बरं बरं चालत, ये मग. काय लिहिताय? काय नाही, यादी करतो. राहुरीला जायचं सामान आणलं. काय देऊ? शेंगदाणे? नाही मग साखर? नाही हो. साबण लागत असणार आहे. आहो नाही. मग काय देऊ? मिसरी द्या ना. हो मिसरीचं नाव घेऊ. तुम्ही नावच घेऊ नका रोपा वहिनी. नाव नाही येत मी, मला द्या म्हणते. हो मा मित्र सकाळीच येऊन गेलाय, त्यांनी मोठं राजकारण केलंय. मला म्हटलं अजिबात मिसरी द्यायची नाही माझ्या बायकोला. मला तर आधी म्हटलं दुकानात ठेवू नको. कोणचा मित्र? तुमचे पतिदेव. हे नाही आलती काय? आलते, चांगली खडाजंगी केली माझ्या संग. मला म्हटलं तुला काही कळतं का? हा गावातल्या बायका व्यसना दिन त्याला लावतो, मारत्यान बायका, ठेवू नको. मी म्हटलं भाऊ मा दुकान आहे, धंदा आहे, ऐक तू. ते म्हणलं ठीक आहे, तुला ठेवायची ठेव, पण माझ्या बायकोला का जर तो मिसरी दिली तर माहीत का वाईट नाही. म्हणलं ठीक आहे बाबा. तुम्हाला धंदा करायचा का नाही? तुम्ही कशाला सांगायचं रुपात आई मिसरी नेते म्हणून? तुम्हाला कळत नाही का? मी कशाला म्हणलोय? तो डायरेक्ट आला माझ्याकडे इथं. त्याला माहित नाही दुकान एकच आहे गावात, कुठून येत असणार आहे? काय करावं ग बाई ह्यांनी तर. मिसरीच असू द्या त्यांना काय कळू देऊ नका. तुम्ही द्या मला गपचूप मिसरी. हा कळू देऊ नका अजिबात नाही. माझ्याकडे मिसरीच नाही. हा संपली. अहो 10 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण मिसरी द्या तुम्ही मला. त्या मिसरी नसल ना माझ्या हातपाय थरथरायला लागतात. काम होत नाही हो शामभाऊजी मला कसलंच. म्हणजे तुम्ही दिवसभर मिसरी लावत्या काय? हा मग रानामध्ये गेलं ना, एकदा मिसरी भरले ना, अहो काय खुरपून 2 एकर मी खुरपती.
हो सकाळ सकाळ ठीक आहे, एकदा तोंड धुवायला लावलेली, दिवसभर लावू नका, उगा आजारी पडतान. बंद करा ती मिसरी तुम्ही. अहो आता 5 वर्ष झालं लावती, कधी मी आजारी पडली नाही. उलट जर मी आजारी पडली का, जर मिसरी घासली ठणठणीतच होती मी तासात. लय मिसरीत पावर आहे, तुम्हाला नाही कळणार ती. नाही मला कळून बी घ्यायचं नाही रुपा वहिनी ते, आणि मला तुम्हाला द्यायची बी नाही. अहो बायकांच्या आता तुम्हाला कसं दारू प्यायला एनर्जी येते, तसं आम्हाला बायकांना ना मिसरी लावली की अशी भिंगरीगत काम होतात माहितीये का. तुम्ही द्या मिसरी, बर 10 नाही 20 रुपये एक्स्ट्रा घ्या, पण मला मिसरी द्या. रुपा वहिनी हात जोडतो मी तुम्हाला, पण माझ्या दुकानात काय मिसरी नाही. तुम्ही जा बरं. लय माझ्या नवऱ्याचं ऐकायला लागले हो तुम्ही. हा ज्यावेळेस मी सांगते की माझ्या नवऱ्याला घेऊन 10 रुपयाला जाऊ नका, त्यावेळेस मरणाचं जातं त्यांच्या बरोबर प्यायला, अंडी मटण हे सगळं खायला. त्याला ते बी बोललोय मी आता की दारू पिऊ नको म्हणून, ते बी सांगितलंय मी त्याला. तुम्ही जा बरं पटकन जा. तुम्ही देणारच नाही का? नाही राहू द्या, तुमचं दुकान काय आहे काय नाही गावात दुसरी दुकान. काय बाई एका भिताड, नाही म्हणलं तरी ऐकत नाही. आम्हीच देते मला 10 रुपये 20 रुपये, मी येडा आहे द्यायला. माझ्या मित्राचं महत्वाचं आहे मला. अशी तलब झाली ना, मला काहीच सुधर नाही. कधी मिसरी लावीन झाले. अरे देवा, ह्यांनी पण आजच बंद ठेवलं दुकान. आता काय करू, नाही काय तर जुगाड लावा लागेल सर. अरे देवा, हे पण दुकान बंद का? आज काय ह्यांचे संप बिंप आहेत का काय काय माहिती. आता काय तर करावं लागेल रुपे. तलप ओ सुगंधताई, अहो कुठं चालला? अगं जरा दुकानात चाललंय काम आहे, मला कशाला आवाज देते का मध्ये? अहो थांबा जाऊ नका, माझं काम आहे. अहो तुमच्याकडं. आता तुझं काय काम आहे माझ्याकडं? अहो आता तुम्ही दुकानला चाललायस तरी 10 रुपये धरान, एक मिसरीचं पाकिट. अहो तुम्ही चाललाय म्हणून सांगते मी, नाही तर मी सांगितलं नसतं तुम्हाला. आता ही मिसरी कोणाला लागती? अहो काय सांगू तुम्हाला, माझ्या नवऱ्याला सकाळ सकाळ मिसरी लागती माहितीये का. मिसरी जर लावली नाही ना त्यांनी, असे तनातनाच करतात मला. कोलगेट अजिबात लावत नाही त्यांनी, ह्यांना मिसरीच लागती. मग मला लय काळजी आहे यांची, म्हणून मग मी मिसरी आणायला लावली. हो तू जाऊन घेऊन यायची ना, मला सांगूच तर बरं झालं. दुकानात चालली होती ना, ते मी आणलीच नसती. अहो तुम्ही चाललाय म्हणून सांगितली. लवकर या, मी तर थांबते वाट बघत. आणा बया. शामराव बगर द्या. अहो काय खेळ खेळताय तुम्ही, लहान आहे का? आगे चेक करीत होते, अर्ध चालय नेमकं. कंपन्या बी असं करतात ना, उडते की नाही फुगे, परत पोरं माग आणून देते संपूर्ण. का शामराव, ते अर्ध झालं, आता तुम्ही एखाद्याला ते अर्धच देऊन टाकणार म्हणजे तुमचाच फायदा आहे की नाही त्याच्यामध्ये? त्यात थोडं पाणी होतं ना, म्हणजे फुल करतो. अहो म्हणून तुमच्या दुकानातलं गिऱ्हाईक कमी झाले. बरं जाऊ दे, तुला काय पाहिजे? बगर द्या मला अर्धा किलो. हा आहे का पण? आहे ना, फ्रेश आहे एकदम. ब्रँड ठेवतो, ब्रँड आपण. हा आणि एक काम करा, अजून काय पाहिजे होतं बघा मला. मीठ पुडी द्या एक. 1 मिनिट पुढे दे. हा, आणि एक मिसरीची पुडी द्या. 1 मिसरी पुडी. हा. अयो एवढी महाग झाली का मिसरीची पुडी? मग सापडते का नाही तुम्हाला मीठ पुडी? आहे ना, ते सेंदव मीठ द्या, हे नका देऊ. तिथे समोरच सेंद मीठ. हा नाही वाटतं, द्या द्या, जाऊ द्या, जे असन ते. तुमच्या दुकानामध्ये कधी आलं काही व्यवस्थित भेटलं तर लिहून ठेवा. जाऊ का मी? बर बर. एवढं का तोंड वाकडं करता? दर महिन्याला पैसे आणून देते तरी आहे तेच आहे का? सकाळ सकाळ भावनी केली असती म्हणलं. हा सुगंधा रुपे, अय रुपे, हा काय हो? काय लपेटी? अहो कुठं काय लपवती? हा अहो काय नाही, आला गावरून तुपाचा कधी चालू केलाय तो खुराक? ते तब्येत वाढावी म्हणून तुम्ही म्हणलेल ना. तब्येत वाढावं लागेल. तुला डोक्यात काय भुसा भरला का काय रे दर्शक? डोक्यात पडलीस. तुला सांगितलं नाही मिसरीने, अरे गोळा होईन पोटात, मरून जाशील, कॅन्सर होईन पारे तुला. अहो पण मी गोळा होऊच देणार नाही. गोळा व्हायच्या अगोदर, अहो त्या दिवशी चुकून मी ती गिळली होती, आता गिळणार नाही का, लावली की थुकणार, मग नाही गोळा होत. हा तू डागातून पडली, तुला कळणार आहे गोळा होणार आहे का नाही पोटात. तुला सांगितलंय पारे मिसरी घासू नको. अरे लय बेकार होईन, मरून जाशील तू. मरू दे, मी मेली तर. तसं मी तुम्हाला तेच पाहिजे, मी मेलेली. मला काय माहिती नाही मी मिसरी लावते. मी जेव्हा तुम्हाला म्हणते की दारू सोडा, तुम्ही सोडता का दारू? आ आता दारूचं काय आलंय, आपलं दारू पेली म्हणजे त्याने कुठं कॅन्सर बिन्सर होतोय. हा. कॅन्सर होतोय. ह्याला बी नाही कॅन्सर होत, ही गिळली तर कॅन्सर होतोय. आणि असं बी नवऱ्याला जर दारूचं व्यसन नाही, बायकोला बी कशाचं व्यसन पाहिजे ना.
म्हणून मी मिसरीचं व्यसन, आणि मला एकच व्यसन आहे, जसं तुम्हाला दारूचं तसं मला मिसरीचं. ते नका सांगू माझं, तुला सोडून ती सांगतोय मिसरी. मग ठीक आहे, तुम्ही पण दारू सोडा, मी लगेच मिसरी सोडती. तू कुठून आणली मिसरी? कुठून आणली माझी? ती होती तिथं पडलेली तशीच. हा ना, थांब श्याम. अहो त्यांनी नाही काय केलं, त्यांच्या कशाला लागे. डेपुटी तेवढी शेळीपालनाची फाईल लावा ना मार्गी माई. नुसती फाईल टाकून दिली तुला, ते कागदपत्र द्यायचं नाही भाऊ, मी दिले का तो? हा काय दिले काय याचे? ते एक राहिलं फक्त दाखला तेवढा. मग कसं पुढे जाईन मला सांग शामराव. तू आपल्याला करायचं ना स्वतः, तर आपण स्वतः तिथे आणून द्यायचे कागदपत्र. अय श्याम्या, तुला काय सांगितलं होतं माझ्या बायकोला मिसरी देऊ नको म्हणून? तुला सांगितलेलं डोक्यात बसत का नाही रे? तू ना गोडी सांग, का दिली माझ्या बायकोला मिसरी? अरे मी खाऊ दिली मिसरी तिला. कवा दिली म्हणजे? आता दिली मिसरी. तू जर कमून दिली, तू केसच करतो, पोलीस गेल्याशिवाय तुला कळणार नाही अजिबात. काय झालंय काय? कंची मिस्त्री काय झालंय रे? अहो झालंय काय डेपुटी, तुम्ही सांगा. यांनी माझ्या बायकोला मिसरी दिली आणि मिसरी दिली, माझ्या बायकोला कॅन्सर होईल, मेली बायको, मग मी काय करू? काय खाऊ आपण? मिस्त्री लावते का तुझी बायको? मग मग याला काय खवळत होतं? त्याचं दुकान आहे, तो काय मिस्त्री ठेवायचं नाही का? तुझ्या बायको मिस्त्री फेकून दे का काय? सांगा बरं याला तुम्ही. याडपाट आहे काय रे तू? तुझ्या बायकोला दाखव ना. आम्ही याडपाटाची ह्याला सांगितलं होतं इथे याडपाटाने येऊन तू मिसरी देऊ नको म्हणून. अरे पण डेपुटीची बायको आलती हा. माझ्याकडे, मी तिला अजिबात मिसरी दिली नाही. ती मला आम्ही दाखवत होती 10 द्या 20 द्या, वरून 20 रुपये देते, पण मी म्हणलं अजिबात नाही, माझ्या मित्रांनी सांगितलं द्यायची नाही. मी दिलीच नाही मिसरी तिला. तुला काय मित्रांनी सांगितलं द्यायची नाही, मग काय उडत केली काय तिच्या तोंडात मिसरी? ऑटोमॅटिक गेली घरात माझ्या मिसरी. तो दिलेली श्याम्या. थांब. सुगंध आली होती सामान घ्यायला, आणि ती एक मिसरीची पुढे घेऊन गेली बघ. तिथं काही लावित नाही मिसरी. 100% तो बायकोनी आहे ना भाऊ, सुगंधाला सांगितली मिसरी आणायला, आणि सुगंधा घेऊन गेली. कोणी सुगंधा? हा. तिला आहे ना बघतो आता. अरे कशाला त्या सुगंधाताईचं नाव सांगायचं? येडं हे. आणि मला काय म्हणायचं, हे जालेचं मला पटतच नाही बायकोची मिसरी लावली म्हणून दुसऱ्याची मिसरी बंद करायला लागला. चला बरं पटकन आपण तो ते परत सुगंधाला घरी भांडण गेलो. चल पटकन. सुगंधा, अय सुगंधा. काय हो? काय नुसते ओरडत राहता माझ्या दाराजवळ येऊन. काय वाढायला मला काही याडबीड नाही लागलं, डोक्यावर नाही पडलं. तो कोण म्हणतं नाही पडलं? सारा गावाला मग तुम्ही डोक्यावर पडले. बोला काय काम आहे? काम आहे म्हणून तर आलोय. काय काम? बोला ते पटकन. जाऊ दे मरू दे. तो मिसरी आणली होती ना? मी हा. कशाला? कशाला म्हणजे? आणि मी कधी मिसरी लावते? अरे सुगंधा, कशाला द्यायची माझ्या बायकोला मिसरी? ती डोक्यावर पडलेली. तुमच्या बायकोला तिने मला सांगितले होते आणायला. मी कशाला तुमच्या बायकोला मिसरी देऊ? कोणी? ती मी चालले होते दुकानात, तिने मला आवाज दिला होता, मला म्हणे इकडे या म्हणे, माझं एक काम आहे. म्हटलं काय? म्हणे माझ्या नवऱ्याला आहे ना मिसरी लागती म्हणे, त्यांना की ना सकाळ होतच नाही म्हणे मिसरी लावल्याशिवाय, ते कोलगेटने जात नाही घासत म्हणे. तुला काय कळत का नाही? अक्कल बिक्कल आहे का नाही? अरे मरण ती, तिला कॅन्सल होईल. मिसरी काय मग द्यायची ती तिला? मला काय माहिती तिला लागते का कोणाला लागते? तिने तुमचं नाव सांगितलं म्हणून दिली मी. मला काय करायचं कोणाला लावायची? पुन्हा माझं नाव सांगितलं? मग? त्या काळीने माझं नाव. अरे ती काळी का गोरी तुम्हालाच माहिती, पण तिने मला तुमचं नाव सांगितलं. या बाबो, अरे ते मिसरीचं नाव घेतलं तरी मला वाटते होते, चक्कर येते. चल बरं तिच्याकडं. चला. काय डोक्याला ताणे आणून द्यावं तर द्यावं, वरतून तुमच्या बोलणे ऐका. हा, तुला कोण सांगितलं होतं एवढ्या पंचायती? पारे, काय पारे? झोपली असन ती. साधारण कदा कशी झोपती? तुला काय अक्कल बिक्कल आहे का रे? तुला जेवासाठी सांगतोय मिसरी घासू नको घासू नको. कशाला सुगंधाला मिसरी सांगितली होती रे तू? ते पण मला खोटं बोलून सांगितलं म्हणे माझ्या नवऱ्याला लागती म्हणे. सकाळी उठलं कोलगेटने मिसरीन दात घासितो म्हणे. मला लागते का मिसरी? अरे ते मिसरी कर मी ढोकून सुद्धा नाही बघत. अरे तुला जीवासाठी सांगतोय, तू मुरून जाशील गोळा होऊन पोटात. खोटं बोलते का? मी श्याम्याकडे गेलो, श्याम्या म्हणला सुगंधाला मिसरी सांगितली. तो सांगितली होती सुगंधाला मिसरी? हा सांगितली होती. अगं रुपा, कशाला खाते ती मिसरी? कशाला लावत असेल सांग बरं? तुला माहिती का त्यांनी कॅन्सर होतात, पोटात गोळे आले, तो ऑपरेशन होऊन सुद्धा नीट व्हायची नाही तू. अहो पण मी गोळा येईपर्यंत खाणारच नाही, थुकते मी त्याला. अगं पण नाही, थोडी काय म्हणते, ती पोटात जाते ना. तुला काय कळत? तुझा नवरा म्हणतो तळतळ करून सांगतो तुला. अरे पारे, मिसरी सोडून देईन ना, माझ्या डोक्यात नको शिरू. मी ना माझ्या कापाळाचं ना सुष्म मुष्म करून टाकीन. माझ्या नादी नको लागू तू. काय चाललंय तुमचं? काही कळा ना मला. काय म्हणजे डेपुटी याला समजून सांग, नाही तर मी ना माझ्या डोकं आपटून घेऊन भेटणार, धनातन फोडून टाकीन सगळं डोकं. अवरूपाताई, नवरा सांगत सोडा ना मिसरी. काय त्या मिसरीमध्ये एवढं? अहो त्या मिसरीने कॅन्सर होईल, पोटात गोळे तयार होतील, कोलगेट लावायचा ना. हा सांगा डेपुटी सांगा. तिच्या डोक्यात तुमच्या शहाण्या माणसाने सांगितलं ना उजेड पडन थोडा. मरणी मिसरी घासू घासू एक दिवस. अहो मला लई तलप होती डिपुटी, म्हणून मी लावते. आणि ते लावलं ना, मला लई कना काम होते. अहो हा काम होती तिला काना काना. मला तर म्हणते मिस्त्री लावली का 2 एकरांना अशी भिगणी खुरपी ती म्हणली म्हणा. अहो पण मला खोटं बोलून आणायला सांगितले नाही माझ्या घरी बांधायला. अरे जालू रूपाताई ऐका माझं. तुम्ही काय जालूला सांगायला दारू सोडा? हा, जालू काय ऐकत नाही.
ज्याला तुम्हाला म्हणतो मिसरी सोडा, तुम्ही काय ऐकत नाही. एक काम करू, हे दोघं नवरा बायको आहे ना, या व्यसनापायी गेले ना, आपण काय करू, डायरेक्ट फुलं घेऊन येऊ यांना. मग काय हा, आणि त्या टायमाला फोटोला सांगू की आता वर गेलो तरी मिसरी सोडा. अरे लाजा धारादार शिक थोडं. ज्याला तुम्ही दारू सोडून दे आणि रुपाताई तुम्ही मिसरी सोडून द्या. हो डेपुटी, माझ्या नाही सुटणार दारू. मग मी पण नाही सोडणार मिसरी. काय नाही सोडणार, तू सोड. चला रामराव चल. मग तुम्ही पण सोडा. कोण? अगे बाई जरा ऐकत जा ना थोडस. गावातले लोक सांगतात, त्यांचं तर मोठे धाटे माणसं सांगता, तरी तुम्हाला कळत नाही का दारू सोडायचं? हा, तुला कळत असं म्हणतात तर काय संसार होणार आहे बरं तुमचा? हा जा. चालले मी घरी. तुम्ही सोडा दारू, मग मी लगेच मिसरी सोडते. तू दे भाऊ सोडून मिसरी. मग मी पण सोडत नसते मिसरी. कोण? मी. अरे पारे सुट. बरोबर माझ्या लगेच नाही सुटणार, मी हळूहळू कमाईनं सोडून देईन. पण तू सुटत असली सोड ना बाबा एकदाची मिसरी. हा, मग तसं म्हणा. हा ठीक आहे, मी मिसरी सोडते, मग तुम्ही पण हळूहळू दारू सोडायची. बरं झालं भो, देव पावला. चल चला जेवाय वाढते.